एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर भाजप ठाम आहे तर दुसरीकडे शिवसेनेने या प्रकल्पाला आक्रमकपणे विरोध केलाय। शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर प्रकल्पाच्या गेटमध्ये प्रवेश केला। या प्रकल्पाविरोधात साळवी यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी जैतापूर इथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे। एकही यंत्र प्रकल्पस्थळी उतरू देणार नाही असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे। मुंबई मनपा निवडणूक शिवसेना भाजप एकत्रितपणे लढणार अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात दिली आहे। तसंच मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना न्याय मिळणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। कोल्हापुरात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप झाला। रावसाहेब दानवे यांना अध्यक्षपदी बसवण्याचा सोपस्कार सकाळच्या सत्रात पूर्ण करण्यात आला। शेवटच्या दिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण झालं। यावेळी गडकरींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसनं देशाला फक्त गरिबीच दिली, काँग्रेसला कंटाळून जनतेनं भाजपला सत्ता दिली असं गडकरी म्हणाले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर तोंड घेतलं। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या परिषदेत नितीन गडकरी यांनी विकासाचे मुद्दे मांडले। यावेळी गडकरींनी राज्यात 5 वर्षात 1 लाख कोटींचे रस्ते बांधणार असल्याची माहिती दिली। तर भविष्यात इथेनॉलच्या वापरावर भर देणार असल्याची माहितीही कार्यकर्ते हे सरकारमध्ये असलेल्या पक्षांच्या नेते कम मंत्र्यांवर नाराज असल्याचं स्पष्ट झालं। मंत्र्यांकडून काम होत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांची होती, तेव्हा याची दखलही स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली। या मुद्द्यावरून अमित शहा यांनी भाजप मंत्र्यांना खडसावलं। मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी झी मीडियाला विशेष मुलाखत दिली। पश्चिम घाट संवर्धनाबाबत तसंच जलसाक्षरतेबाबतही सरकारची भूमिका जावडेकर यांनी स्पष्ट केली। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी जावडेकर यांच्याशी संवाद साधला। दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी अग्नितांडवात जखमी झालेले 4थे अग्निशमन अधिकारी शहीद झाले आहेत। सुनील नेसरीकर असं वीरमरण आलेल्या या अधिकाऱ्यांचं नाव आहे। ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये नेसरीकर यांच्यावरती उपचार सुरू होते। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। या दरम्यान त्यांच्या शरीराकडून उपचारांना प्रतिसाद मिळणं कमी होत गेलं। शहीद नेसरीकर यांना सोमवारी सकाळी 10च्या सुमारास भायखळा इथल्या अग्निशमन मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल। यानंतर दुपारी 12च्या सुमारास नेसरीकर यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील। राज्यात उष्णतेची लाट कायम आहे। चंद्रपुरात सर्वाधिक 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। विदर्भात उष्माघातामुळे 6 जणांचा बळी गेलाय। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कमालीचं वाढलं आहे। गेल्या 3-4 दिवसांच्या तुलनेत तापमान काही अंशी कमी झालं असलं तरी उकाडा मात्र कायम आहे। उष्णतेची ही लाट सोमवारपर्यंत कायम राहणार आहे, त्यामुळे राज्यातील तापमानाचा पारा चढलेलाच राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। चंद्रपूरमध्ये हवामान नोंदणी करणाऱ्या इमारतीची दुरवस्था झाली आहे। तुकुम भागात असलेले ही केंद्र इमारतींच्या जंगलात हरवलेलं आहे। हवामान नोंदणी केंद्राच्या सुमारे 200 मीटर परिसरात शेती करू नये असा नियम आहे। मात्र या हवामान केंद्राच्या आसपास साधी सीमा आखणीसाठी कुंपण नाही। परिणामी आजूबाजूच्या नागरिकांनी या जागेचा वापर जनावरं बांधण्यासाठी चालवला आहे। बंगळुरू दिल्ली यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये पॅन्ट्री कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जेवणात सापडलेल्या खिळ्यांवरून जोरदार भांडण झालं। हा वाद इतका विकोपाला गेला की पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी थेट उकळतं तेलच प्रवाशांच्या अंगावर फेकलं। त्यात 3 प्रवासी जखमी झाले। हे जखमी कर्नाटकातल्या NSUIचे कार्यकर्ते आहेत। यशवंतपूर एक्सप्रेसनं ते दिल्लीला चालले होते। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 16 पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय। सुरगणा धान्य घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि वाहतूकदारावर कारवाई झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतूक करण्यास कोणीही पुढे येत नाहीये। आतापर्यंत जिल्ह्यातील 5 ते 7 वेळेस टेंडर काढूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं पुरवठा विभाग कोंडीत सापडलाय। तालुका गोदामात धान्याचा एकही ट्रक उतरवला गेला नाही। महसूल संघटनेचा आणि वाहतूकदारांच्या असहकारानं जिल्ह्यातील सुमारे 2 लाख क्विंटल धान्य वितरण ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाण्यातील मुंब्रा बायपासवर अमोनिया नेणारा गॅस टँकर उलटल्यानं झालेली गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। सुरतहून तळोजाकडे जात असताना मुंब्रा बायपास जवळ काल पहाटे 3च्या सुमारास या टँकरला अपघात झाला होता। या टँकरमध्ये सुमारे 1450 टन अमोनिया गॅस होता। अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली, त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं।
वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे। या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादीने गणेश नाईक यांच्यावरती सोपवली आहे। त्या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि गणेश नाईक यांचे पुत्र संजू नाईक यांनी वसईत प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। दुसरीकडे वसई विरार पालिका काबीज करण्यासाठी शिवसेना भाजप रिपाईची महायुती होणं गरजेचं असल्याचं मत रिपाई नेते रामदास आठवले यांनी मांडलेलं आहे। राज्यातील मटका व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा घरचा आहे रिपाई खासदार रामदास आठवले यांनी दिलाय। हे मटका अड्डे बंद होण्यासाठी प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची ग्वाही आठवलेंनी दिली आहे। पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय सुरू असल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती। मटक्यात हरल्यामुळे अमोल बुऱ्हाडे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली होती। बुऱ्हाडे कुटुंबियांची आठवलेंनी भेट घेऊन त्यांना 50,000 रुपयांची मदत केली आहे। नागपूर विद्यापीठाचा निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यात बसायला जागा नसल्यानं एमएच्या 4थ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क वरांड्यात बसून परीक्षा द्यावी लागली। आंबेडकर थॉट या विषयाचा पेपर होता, मात्र या परीक्षेसाठीच्या व्यवस्थापनात त्रुटी असल्यानं विद्यार्थ्यांना वरांड्यातच परीक्षा द्यावी लागली। ब्रिमस्टोवॅट प्रकल्पांतर्गत वरळीतल्या लव्हग्रोव्ह आणि क्लेव्हलँड पंपिंग स्टेशन यंदा सुरू होणार आहे। त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्हायला मदत होणार आहे। परिणामी दक्षिण मुंबईतल्या अनेक ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात नेहमीप्रमाणे पाणी साचून तुंबणार नाही। ही दोन्ही पंपिंग स्टेशन्स पावसाळ्यात कार्यरत होतील असा विश्वास मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे। बॉर्न टू विन या संस्थेच्या फ्युचर पाठशाला जोश 2015 या कार्यक्रमाचं आयोजन माटुंग्यातल्या म्हैसूर हॉल इथं करण्यात आलं होतं। फ्युचर पाठशालेच्या माध्यमातून 10 सत्रांचा विद्यार्थी विकास प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम आहे। 14 ते 24 वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येतो। बुकी अनिल जयसिंघानी याच्याबाबत संशयाचे ढग कायम आहेत। ठाणे नजीकच्या उल्हासनगर येथे अनिल जयसिंघानी राहतो। त्याच्या घरावर गुजरातच्या एन्फोर्समेंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापा घातला, मात्र त्यानंतर रक्तदाब वाढल्याचं कारण सांगत अनिल जयसिंघानी तातडीनं ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल झाला। नवी मुंबईमध्ये भरवण्यात आलेल्या डीएनए ऑटो शोला कारप्रेमींचा चांगलाच प्रतिसाद लाभला। मोठमोठ्या ब्रँडच्या कारसोबतच व्हीजेटी आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कार या 2 दिवसांच्या ऑटो शोचं आकर्षण ठरल्या। चला रंगो या नाशिक या मोहिमेअंतर्गत नाशिकमधल्या स्थानिक कलाकारांनी रस्त्यालगतच्या भिंती रंगवल्या। नाशिकमधल्या थोर व्यक्ती, साधू संत, पर्यटन स्थळं आणि नाशिक शहर ही संकल्पना यासाठी निवडण्यात आली। पुण्यातल्या ग्रीन थंब या संस्थेनं आगळावेगळा उपक्रम हाती घेतलाय। खडकवासला धरणातला गाळ उपसण्यासाठी ही संस्था धरणात उतरली, त्याला लोकसहभागही चांगलाच लाभला। एकीकडे शिक्षकांना त्यांच्या हक्काचा महिन्याचा पगारच मिळत नाही हे वास्तव आहे, तर दुसरीकडे एकाच महिन्यात एका शिक्षकाच्या बँक खात्यात 2दा पगार जमा झाल्याची घटना मुंबईत घडली आहे। सरकारकडे याबाबत विचारणा केली असता नजरचुकीनं अशा प्रकारे एकाच खात्यात एकाच महिन्यात 2दा पगार जमा झाल्याचं शिक्षण विभागानं सांगितलं आहे। मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामधल्या मृत झालेल्या झाडांचा कलात्मक पद्धतीनं कायापालट मुंबई महानगरपालिका आणि मनसेचे स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेला आहे। शिवाजी महाराज यांच्यावरील लिखित साहित्याची शिव लायब्ररी सुरू करण्याचा मानस शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला आहे। पुणे पीपल्स बँकेच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीच्या इतिहासकालीन पत्रव्यवहार कागदपत्र येथील केवळ 20% साहित्य आपल्या लोकांपुढे आहे, मात्र अद्याप 80% साहित्य लोकांकडे आहे। हे साहित्य इतिहास संशोधकांना उपलब्ध करून देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।